मठामध्ये भाविक भक्त हजारोच्या संख्येने येत असतात आणि आज गुरुपौर्णिमा उत्सव म्हणजे याच पौर्णिमेला आखाड्याची पौर्णिमा म्हणतात, कोणी व्यास पौर्णिमा म्हणतात. आणि गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु म्हणजे सगळ्यांचा मूळ आहे. आनंद संप्रदाय जो आहे, दत्त संप्रदाय जो आहे, कर्तायुगापासून आलेला आहे. कर्ता त्रेता द्वापार आणि कली या चार युगामध्ये दत्तात्रय प्रभूचे 4 अवतार झाले आणि या सर्व जे काही संत झाले त्यांनी सुद्धा गुरुभक्ती केली आणि गुरु संप्रदाय मूळ संप्रदाय आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आज दत्तात्रय मठ देवस्थान वाहेगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजर करण्यात आलेली आहे. आणि आजपासूनच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आजपासून चातुर्मासास सुरुवात होत आहे. चातुर्मास म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुरू केलेला आहे. 7 वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे चातुर्मासाची. हे चातुर्मास म्हणजे येणाऱ्या दत्त जयंतीपर्यंत समाप्तीपर्यंत चालू राहतो. आणि ह्या ठिकाणी भाविक भक्त जे आहेत, भक्तांना 4 महिने या चातुर्मासामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं जातं. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम या मंदिराच्या समितीकडून त्यांना जेवणाची व्यवस्था केली जाते 4 महिन्यापर्यंत. आणि ही चातुर्मासाच्या नंतर समाप्ती म्हणजेच दत्त जयंती म्हणजे भव्य अशी यात्रा या ठिकाणी डिसेंबरमध्ये आयोजित केली जाते. या मठाचे मठाधिपती श्री राम भारती मारुती भारती महाराज यांच्या नेतृत्वाखाली हे चातुर्मास आणि दत्त जयंतीनिमित्त भव्य अशी यात्रा भरवली जाते. या यात्रेच्या निमित्तानं हजारो लाखो भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होतात, दर्शनासाठी येतात. त्यांच्यासाठी महाराजांनी या वेगवेगळ्या व्यवस्था या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि येणाऱ्या 6 महिन्यापर्यंत चालणाऱ्या चातुर्मासामध्ये 4-6 महिन्यापर्यंत त्यांना भोजनाची राहण्याची सर्व व्यवस्था या ठिकाणी महाराज दरवर्षी या ठिकाणी करत आहे. नमस्कार. ही यात्रा परंपरागत चालू असते, परंतु या यात्रेला अनेक अडचणी येत गेल्या. परंतु आता या इथे 7 वर्षापासून ब्रिज चालू झालेला आहे. परंतु ब्रिजात काम चालू होतं, यावर्षी पूर्ण झालेलं आहे, फक्त लोकार्पण राहिलेलं आहे. तरी या ब्रिजमुळं एवढा संपर्क वाढलेला आहे की येथून गंगाखेड, पालम, पूर्णा, परभणी एवढं जवळ झालेलं आहे की भाविक एवढे येऊ शकतात की पहिलं जशी अडचण निर्माण होती ती अडचण पूर्ण हे झालेली आहे. आता फक्त एक माझी जिल्हाधिकारी साहेबांना एकच विनंती आहे की इथं बोटिंगची व्यवस्था राहिलेली आहे, ही बोटिंगची व्यवस्था तात्काळ चालू करण्यात यावी. आणि डिसेंबरला होती त्या यात्रेला माळेगावचं स्वरूप येण्यात यावी अशी महाराजांनी विनंती केली आहे आणि इथे भावी भक्तांची विनंती आहे. पाटील, राहणार करखेली, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड. मी अनेक वर्षापासून गुरूंना भेटण्यासाठी इथे येतो दर पौर्णिमेला. आत्तापर्यंत हे 3री-4थी वेळ असेल माझी यायची पौर्णिमेच्या दिवशी. इथं वातावरण शांत आहे आणि एकदम म्हणजे इथं आल्यावर मन शांत होते गुरूंना भेटल्यावर. श्री क्षेत्र दत्त मठ संस्थान, दत्तात्रय मठ संस्थान, वाहेगाव, मोहनपुरा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव खूप उत्साहात साजरा करतात. ते म्हणजे श्री 1008 महंत रामभारतीजी महाराज दरवर्षी पौर्णिमेनिमित्त असो, आता पौर्णिमेपासून 4 महिने चातुर्माससुद्धा रामभारती महाराजांनी मठामध्ये आयोजित केला आहे. आणि आजपासून त्या चातुर्मासाची सुरुवात आपले रामभारतीजी महाराजांनी केली आहे. आणि त्यानिमित्तानं आता 4 महिनेसुद्धा विविध कार्यक्रम महाराजांनी ठेवलेले आहेत आणि शेवटसुद्धा कार्यक्रमानं होतो, सप्त्यानं होतो. सद्गुरू महाराज की जय. निमित्तानं सगळ्याला आशीर्वाद देतो की तेलंगणा आंध्रा अध्यक्ष, मार्केट कमिटीचे अध्यक्ष गणेशराव पाटील करकलीकर, धर्माबादचे अध्यक्ष आहेत, अजून डॉक्टर उंबरेकर याच्या हातानं अभिषेक पण झालेला आहे. आताच 1 घंट्याखाली BDO साहेब येऊन गेलेत. माझ्याकडे एकच आहे की तेलंगणा असो की आंध्रा असो, सर्व लोकांना भक्ती करावं, सर्वाची इच्छा पूर्ण व्हावं, ह्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहो. आज 7वं वर्ष हे चातुर्मास चालू आहे. 4 महिने चातुर्मास चालणाऱ्याला तेलंगणा असो, आंध्रा असो की महाराष्ट्रात असो, सर्वांना ह्या आनंद संप्रदायामध्ये सर्वांना वळवावं. माझी सूचना आहे की डेप्युटी कलेक्टर येणार होते पण ऐन टायमाला बिमार पडे. किरण आंबेकर याच्या हातानं अभिषेक ठेवला होता, पण परशक्त्या मी जाऊन काल भेटलो घरी, पण ते बिमारीच्या बुखारीमुळं येऊ शकले नाहीत. आता एक कलेक्टर साहेबाला माझी विनंती आहे की काळेश्वर
ते पेनूरपर्यंत ह्याची बोटिंगची व्यवस्था करावं. आणि बाकी प्रश्न एक होता की मी 3 महिन्यापासून परेशान आहे की कलेक्टरला अर्ज देऊन की गोदावरी नांदेड गुरुद्वाऱ्याची थान आहे, काशी म्हणणार आहे. आज ही काशी कुठं चलेली आहे. आणि गुरुवाड्याचे बोर्डाला माझी विनंती आहे की आपण पुढं होऊन कलेक्टरच्या साहेबावर जाऊन हे तर गुरुच्या गद्दीच्या पुढं त्र्यंबकेश्वर नाशिकसारखं स्थान व्हायला पाहिजेत. पण काही नेत्यानं पाठ वळिल्यामुळं हे मोफत उत्तर आहे की झालं नाही. गुरुच्या गद्दीमध्ये किती पैसा आला की कुठं गेला की ह्याचं कोणी उत्तर विचारायला तयार नाहीत. आणि त्याच्यासाठी आज मोहनपुरा देवस्थान काळेश्वर मंदिर ते 50 किलोमीटरमध्ये नाव चलती. देवभक्ताला दर्शनाला आठवड्यातून 3दा जरी चलेली यष्ण काळेश्वरचे लोकायला मी खूप बऱ्या मला ट्रस्टला की आमच्या इकडे बोट येऊ द्या. पण त्याचे त्यालाच पाहतात कोणी बी, बाकीचे जवळच्याच पाहत नाहीत. जेटीचं ऑफिसं बांधलेत, गव्हर्नमेंटने लाखो रुपया खर्च केला आहे पण काही उपयोग नाही. जहाजानं माल न्यायचं शेतकऱ्याला केलेलं आहे पण काही कुठलं उपयोग नाही. एकदा मंत्र्यांना करून गेला की पुन्हा गुत्तेदार कोणी येत नाही. गुत्तेदाराचा दोष नाही काही, पण ह्या मंत्र्याचा दोष आहे. कुठलाही मंत्री असो त्याचा दोष आहे. ह्या दोषामुळे हे आज 10 वर्ष झालं जेटी हे कामातून बंद पडलेलं आहे. आणि हे जेटीचं सामान फुटून झालं आहे आज बोटिंगचं. तर हे कलेक्टर साहेबाला विनंती आहे की अजून दुसऱ्या बारला मी आम्हाला उपोषण करणार आहे हे चातुर्मास संपल्यावर. तोपर्यंत जर काही केलं तर ठीक आहे. तर मी कालच कलेक्टर साहेबाला बोललो, आंबेडकर साहेबाला घरी जाऊन की मी आम्हाला उपोषण करायला तयार आहे. पण ते म्हणले हे काही करू नका, मी तुम्हाला साध्य 100% मी करून देतो. अखेरला ट्रस्टला कोणातरी मेहनत द्यावं, लायसन द्यावं. त्यानं आज जवळपास 50 किलोमीटरमध्ये गोदावरीकडनं फिरता येते. नांदेडच्या सिटीच्या लोकांना कुठंही चान्स फिरायला नाही. आज आपण गेलो तर कुठं जावं, सिडको नांदेड हे त्याशिवाय कुठंच नाही. आणि ह्याच्यासाठी कलेक्टर साहेबांना विनंती करून हे काम लवकर हातात धरावं आणि धरून ह्या कामाला यश द्यावं. ह्याची माझी दत्तात्रय भारती मठ वाहेगाव आज मी लोकांसाठी प्रयत्न करत असतो. निवळ मोठं नाव सांगतील तर आज रोड चालू आहेत, लोकांचे रस्ते चालू आहेत. हे आज BDO साहेब आताच गेलेत. मग काही जरी निधी लागला तर पंचायत समितीचा मी देतो मठासाठी. पण आतापर्यंत काही भेटलं आहे पण गव्हर्नमेंटकडून जे भेटलेलं आहे फक्त जिल्हा परिषदनं काही जे काम केलेलं आहे कुठल्या आमदारांना दिलं नाही आणि कुठल्या खासदारांना अजून काम चालू झालं नाही. आज गरिबासाठी मी मंगल कार्यालय चालू केलं आहे की सेवा करण्यासाठी गरीब लोकांच्या. आज लाखो रुपये जे मंगल कार्यालयाला दान द्यालेत लोक घ्यायलेत. त्याच्यासाठी मला 50% जरी रक्कम दिली मंगल कार्यालयासाठी लोकांना दान केली तरी मी त्याची सेवा करायला तयार आहे. गरीब वर्गासाठी, श्रीमंत वर्गासाठी नाही, गरीब वर्गासाठी मी 10-5 लग्न लावायला तयार आहे. मेळावा करून डिसेंबरमध्ये दत्त जयंतीच्या निमित्त. आता व्यापारी सरापेवाले व्यापारीसुद्धा माझ्यासोबत आहेत. मनी मंगळसूत्रापासून द्यायला तयार आहेत. त्याच्यात तरी 10-15 तरी लग्न मला डिसेंबरमध्ये भागवत कथेमध्ये लावायची माझी इच्छा आहे. आम्हाला लेकरबाळ नाही तर कोणाची तरी लेख कन्या म्हणून कन्यादान करा आम्हाला करायचं एवढं मग विषय आहे. मोठी परंपरा सुटलेली आहे. जवळपास 700 वर्षाची परंपरेचा मठ आहे. पण काही गोष्टी पुरी व्हायला पाहिजे होत्या पण काही झालं नाही. पण मी काही केलं नाही. पण ते मी एक नौकर आहे, ह्याचा वरचा नौकरदार आहे म्हणून मी काम करतो ह्या मंदिरात. पण मालक म्हणून मी आतापर्यंत काम केलं नाही. आणि कुठलाही मालक म्हणून मी 10 रुपयाची बॉटल मंदिराच्या पैशातून ट्रस्टच्या खाली नाही अजून. हे कुठेही ट्रस्टला जर असतील कुठं असतील तर ट्रस्टचं बाकीचं मला काही घेणं नाही. आज जे काम झालं आहे ते 100 वर्षाच्या आधी व्हायला पाहिजे होतं. आज चप्पल नाहीत माझ्या पायाला, आज भोकाड पडालेत. पण हे तुमच्यासाठी करावं, तुमच्या लेकराबाळासाठी कुठं हे यावं किंवा दत्त मंदिरात यावं. सर्वस्व दत्तात सगळं विसरून सर्व धर्माचे लोक माझ्याकडे आहेत. मुस्लिमचे सुद्धा आहेत. 23मध्ये मूर्ती स्थापना झाली. जवळपास मुस्लिम समाजानं 25-25 हजार रुपये दिले. धुळे जळगावून पाठवले पैसे. आणि ह्या आपल्या संस्कृती थोडीशी बिघडली. 3000 रुपयाला बी दत्त जयंती मोठी राहते. आणि कलेक्टर साहेबाला माझी दुसरी विनंती आहे की माळेगाव धर्तीवर आपली दत्त जयंती कार्यक्रम घ्यायला पाहिजेत. ह्या धर्तीवर मोहनपुरा दत्तात्रय भारती मठ ह्याला कुठंतरी चान्स द्यावा तुम्ही. आणि ह्याची सरासर निधी देऊन हे दत्त जयंतीची बैठक कलेक्टर ऑफिसला लावा. तहसीलला 4-5 वर्षापासून आहे पण तहसीलमधून काही मानधन भेटत नाही. तर कलेक्टर साहेबाला डबल विनंती आहे की आपण दत्त जन्माची उत्सवाची बैठक दत्त जयंतीची
किरण आंबेकर साहेबांना विनंती आहे की आपण शब्द दिलता की मी कलेक्टर होऊन आलो तर काहीतरी करतो मंदिरासाठी. तहसीलदार साहेब होते तुम्ही, आज मेळावा माणसापाशी हा तुम्ही मेळावा माणसाचं काम करता तुम्ही. तसेच 2 नंबरचे राजीव जाधव पाटील गेले, याने खूप काही काम चांगलं करून गेले. आणि आता आंबेकर साहेबाला, किरण आंबेकर साहेबाला तेच काम करायचे. तुम्ही आपले हा फक्त मंदिराला चालन द्या आणि मंदिराच्या कुठल्या अडचणी असल्या तर मस्जिद असो की कुठल्या समाजामध्ये देवधर्माचा असो ते सोडून प्रयत्न करा तुम्ही चांगले करायचे. दत्तात्रय भारती भट याच्या हाताने मी आशीर्वाद देतो.